कोल्हापूर जिल्ह्याचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आज नियोजन समितीची आढावा बैठक घेण्यात आली। यात महाराष्ट्र शासनाने व नियोजन मंडळाने 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन करावे असे उद्दिष्ट दिले। त्यामध्ये जिल्ह्यातील संभाव्य वृद्धी लक्षात घेता हे उद्दिष्ट संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला जास्त दिले असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। आता आपल्याला महाराष्ट्र शासनाने आणि विशेषतः नियोजन विभागाने आपली 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन करावं असं उद्दिष्ट दिलेलं आहे। त्यामध्ये जिल्ह्यातील संभाव्य वृद्धी लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्याकडून महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाने 18.1% उद्दिष्ट आम्हाला दिलेलं आहे, म्हणजे वृद्धी दराचं। आणि हे टार्गेट संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूरचं जास्त आहे, कारण कोल्हापूरचं GDP, कोल्हापूरचं पर कॅपिटा इन्कम हे सगळ्यात जास्त असल्यामुळं हे आपल्याला द्यायचं आहे, दिलेलं आहे। आणि हे येत्या 5 वर्षामध्ये आपल्याला ते साध्य करायचं आहे। यासाठी 10 तारखेला वित्त तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मार्चचं नवीन बजेट करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या जिल्ह्याच्या ज्या बैठका घेतल्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला 10 तारखेला पुण्याला आम्हाला सर्वांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे। मला वाटतं यावेळेला जो आमचा आज आराखडा 500 कोटीचा झालेला आहे तो 1000 कोटीचा करावा अशी आम्ही त्यांची मागणी करणार आहोत। आणि मला वाटतं हे जर झालं तर या विकास कामाला अतिशय चांगली चालना मिळणार आहे।